इथे नेक्स्ट ऑप्शन आहे टेबल. ठीक आहे, टेबल आता आपणच बघूया. सो टेबल मीन्स व्हॉट, की समजा जर आपल्याला इथे टेबल जर क्रिएट करायचं असेल, ओके, तर इथे आपण टेबल इथे क्रिएट करू शकतो. टेबल म्हणजे काय, समजा एक छोटं तुम्हाला काय एखादा स्टुडंटचा रेकॉर्ड काय बनवायचा असेल किंवा इतर कुठलं छोटं जर टेबल तुम्हाला जर क्रिएट करायचं असेल तर आपण इथे क्रिएट करू शकतो इथे. सो इथे काय करायचं की इथे टेबलमध्ये इथे क्लिक करायचं. आता इथे बघा इथे असे वेगळे असे बॉक्सेस दाखवले बघा, इन्सर्ट टेबल. तर जसं आपण या बॉक्सेसवर इथे क्लिक करू म्हणजे सिलेक्ट करू इथे माऊस जेव्हा आपण रोल ओव्हर करतोय तर तेवढे ते इथे टेबलचे सेल्स आपल्याला इथे तो शो करतो. सी तसे ऑटोमॅटिक तो सेल इथे आपल्याला तो शो करणार इथे. म्हणजे ह्याप्रमाणे आपण इथे रोज अँड कॉलम्स इथे सिलेक्ट करू शकतो. आता समजा हे जे काय हॉरिझॉन्टल असे दिसत आहेत बघा, याला आपण म्हणतो कॉलम्स, आणि जे असे व्हर्टिकल जे दिसत आहेत त्याला आपण म्हणतो रोज. ओके, रोज अँड कॉलम्स. आता समजा रोज किती पाहिजे, तर रोज मी 3 घेतले, कॉलम 4 सिलेक्ट केले, तर असं ते टेबल आपल्याला इथे तो शो करतो इथे या एरियामध्ये. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे पण आपण टेबल इन्सर्ट करू शकतो. किंवा दुसरी एक मेथड आहे इथे इन्सर्ट टेबल आहे बघा, इन्सर्ट टेबलमध्ये जाऊन सुद्धा आपण इथे सिलेक्ट करू शकतो. सी आता इथे आपल्याला काय दाखवतोय तो, इथे एक छोटा विंडो इथे ओपन करतो तो, त्याच्यामध्ये तो दाखवतोय की आपल्याला इकडे रोज किती पाहिजेत, म्हणजे टेबल साईज, नंबर ऑफ कॉलम्स अँड नंबर ऑफ रोज. आता सपोज मी कॉलम्स आता इथे सिलेक्ट केले 4 अँड नंबर ऑफ रोज आता मी इथे सिलेक्ट केले समजा 2. देन क्लिक ऑन ओके. ओके, सी म्हणजे आता आपल्याला इकडे काय होणार की इथे आपल्याला तो शो करणार इकडे. सी इथे त्याने हे टेबलचं फॉर्मॅट इथे शो केलेलं आहे. ओके, सो इथे लेआउटमध्ये आपण गेलो, इकडे लेआउटमध्ये गेल्यावर अजून त्याचे डिफरंट ऑप्शन्स आपल्याला इथे तो शो करतो इकडे. ठीक आहे, आता समजा आपल्याला जर इकडे काय टाईप करायचं असेल टेबलमध्ये तर आपण इथे टेबलमध्ये टाईप पण करू शकतो. ओके, आता समजा मला इथे एखादं हेडिंग जर द्यायचं असेल नेम, ठीक आहे, नेम असं मी टाईप केलं इकडे. त्याच्यानंतर समजा नेक्स्ट मला कॉलमवर जर जायचं असेल तर इथे मी काय करणार, टॅब की प्रेस करणार. ओके, टॅब की प्रेस केली की नेक्स्ट कॉलमवर मी इकडे येणार. ओके, आता समजा इथे मला टाईप करायचं आहे सब्जेक्ट 1. ओके, सब्जेक्ट 1 असं टाईप केलं, परत टॅब की दिली. नेक्स्ट आता मी टाईप केलं सब्जेक्ट 2. ओके, देन अगेन हे नेक्स्ट केलं. ठीक आहे, समजा इथे टाईप केलं सब्जेक्ट 3. अशा प्रकारे मी इथे फिलअप करू शकतो इथे. ओके, किंवा इतर दुसरं पण आपण समजा नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, ओके, असं पण पूर्ण आपण इथे हे देऊ शकतो इथे. ठीक आहे, समजा आता परत मी जर टॅब की प्रेस केली तर काय होणार की कर्सर आहे तो खाली इथे तो सेकंड रोवरती आपल्याला इथे शिफ्ट करणार इकडे. म्हणजे आपण इथे दुसरं एखादं जे काही स्टुडंटचं नाव आहे ते आपण टाईप करू शकतो. आता परत समजा टॅब की दिली तर आपण नेक्स्ट जो काय कॉलम आहे त्याच्यावर आपण येणार. अगेन टॅब की दिली इकडे. ओके, परत इकडे नेक्स्ट जो काय कॉलम आहे त्याच्यावर आलो आपण. आता समजा परत जर मी इथे टॅब की प्रेस केली तर काय होणार की ऑटोमॅटिक आपल्याला एक नवीन रो इथे तो इन्सर्ट करणार. सी नवीन इथे रो आलेला आहे बघा. ओके, आता परत आपण इथे नवीन जे काय नाव असेल, जे काय स्टुडंटचं नाव आहे ते आपण इथे टाईप करू शकतो. ओके, सी ठीक आहे, परत समजा मी टॅब की दिली तर परत इथे तो नवीन रो इथे तो ॲड करणार. समजा आता XYZ असं टाईप केलं, परत टॅब की दिली, जे काय अमाऊंट असेल, जो काय त्याचा स्कोर असेल तो आपण इथे टाईप करू शकतो. ओके, म्हणजे अशा प्रकारे इथे मी हे टायपिंग केलेलं आहे. मला समजा आता जर आता या पूर्ण टेक्स्टला जर सिलेक्ट करायचं असेल तर इथे मी काय करणार, इथे मी पूर्ण असं सिलेक्ट करणार. फुल इथे सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर इथे मी होममध्ये जाऊन किंवा हे बघा इथे आता डिझाईनमध्ये जाऊन पण मी वेगळी स्टाईल इथे सिलेक्ट करू शकतो. ही वेगळी स्टाईल आहे. ओके, टेबलची, तर इथे मी कुठलीही स्टाईल त्याला सिलेक्ट करू शकतो. ओके, किंवा समजा जर आपल्याला इथे त्याचं हे बघा इथे कलरफुल स्टाईल आहे बघा, कुठलीही स्टाईल आपण इथे घेऊ शकतो इथे. ओके, किंवा जर नॉर्मल पाहिजे असेल तर ही नॉर्मल स्टाईल. परत आपण नॉर्मलवर क्लिक केलं. ओके, त्याच्यानंतर होममध्ये जाऊन आपण काय करू शकतो, त्याचं फॉन्ट वगैरे आपण चेंज करू शकतो. समजा बोल्ड, इटॅलिक,
इटॅलिक नको असेल तर कॅन्सल करू शकतो. ही जी काही स्टाईल आहे त्याची, ही स्टाईल आपण इथे चेंज करू शकतो. ओके, समजा आता दुसरी कुठली तरी स्टाईल इथे मी घेतली. असे वेगळे वेगळे स्टाईल्स आहेत. मग इथली कुठली स्टाईल आपण ते घेऊ शकतो. समजा ही घेतली बेल गोथिक एसटीडी ब्लॅक. ओके, म्हणजे थोडंसं बोल्ड असं दाखवणार तो. साईज पण आपण इथे कमी जास्त करू शकतो इकडे. ओके, लाईक दिस. त्याच्यानंतर परत आता लेआउटमध्ये आलो की आपण. आता लेआउटमध्ये काय आहे की लेआउटमध्ये पण वेगळे ऑप्शन आहेत. तर लेआउटच्या ऑप्शनमधून आपण काय करू शकतो की त्याच्यामध्ये आपण टेबलमध्ये मॉडिफिकेशन करू शकतो. आता सपोज आपल्याला जर हा जो एक कॉलम आहे बघा सब्जेक्ट 1चा, हा समजा आता मला जर 2 पार्टमध्ये जर डिवाइड करायचा असेल. ओके, म्हणजे हा जो एक सेल आहे याला आपण म्हणतो एक सेल. ओके, जो काय हा रेक्टँगल दिसतो दॅट इज कॉल्ड सेल. ओके, तर त्या सेलला मला समजा 2 पार्ट्समध्ये जर डिवाइड करायचं असेल तर आपण इथे त्याला स्प्लिट करू शकतो. हे बघा इथे स्प्लिट म्हणून एक ऑप्शन आहे बघा. स्प्लिट सेलवर इथे क्लिक केलं तर काय होणार की इथे तो विचारतो बघा नंबर ऑफ कॉलम्स 2 और नंबर ऑफ रोज, म्हणजे आपल्याला किती पाहिजे रोज अँड कॉलम्स. तर समजा आता नंबर ऑफ कॉलम मी घेतले इथे 2, नंबर ऑफ रोज मी 1च ठेवले इकडे. म्हणजे काय होणार की हा जो एक सिंगल सेल आहे तो 2 कॉलममध्ये किंवा 2 पार्ट्समध्ये इथे तो डिवाइड करणार, सेपरेट करणार. सी, आता जर मी ओके केलं तर काय होतं बघा त्याच्याच बाजूला इकडे एक सेल त्याने इथे शो केलेला आहे. ओके, सब्जेक्ट 1. परत त्याच्या बाजूला आपण अजून काय ॲडिशनल काय पाहिजे असेल तर आपण टाईप करू शकतो इकडे. ओके, तर अशा प्रकारे आपण इकडे एक जो सेल आहे तो इथे 2 पार्ट्समध्ये इथे डिवाइड करू शकतो इकडे. सी, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण इथे टायपिंग करू शकतो. समजा आता इथे सब्जेक्ट 1.1 असं समजा इथे काय मी टाईप केलं, मग तसं पण इथे आपण टाईप करू शकतो. ठीक आहे, किंवा जर नको असेल तर डिलीट पण करू शकतो. आता सपोज आपल्याला जर परत हा जो काही सेल आहे हा सेल आपल्याला परत जर जॉईन करायचा असेल तर काय करणार आपण इथे पूर्ण हे दोन्ही सेल इथे सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर आता इथे मर्ज म्हणून एक ऑप्शन आहे बघा, मर्ज सेल्स. ओके, सो क्लिक ऑन दिस मर्ज सेल्स. इथे क्लिक करायचं म्हणजे काय होणार की ते जे काय 2 सेल होते ते त्यांनी एकत्र इथे जॉईन केलेले आहे. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण इथे सेल इथे मर्ज करू शकतो. ओके, किंवा आता समजा जर आता मला काय करायचं आहे की नवीन इथे सेल इथे जर ड्रॉ करायचं असेल तर इथे मी ड्रॉ पण करू शकतो. सी, इथे ड्रॉ सेल म्हणून एक ऑप्शन आहे. ड्रॉ सेलमध्ये जर क्लिक केलं तर काय होतं की एक असं पेन्सिलचं आयकन येतं बघा, एक पेन्सिलसारखं आयकन दिसतं बरोबर. तर हे जे आता पेन्सिलचं आयकन आल्यानंतर काय करायचं आपण इथे कुठेही असं जस्ट क्लिक करून त्याला ड्रॉ करू शकतो. सी, म्हणजे इथे एक कॉलम इथे त्यांनी ॲड केला बघा. असा एखादा कॉलम आपण इथे ॲड करू शकतो इकडे. किंवा समजा आता इकडे या इथे मी लाईन जर ड्रॉ केली तर इथे पण त्यांनी असे कॉलम इथे ॲड केले. ओके, आता जर समजा मला जर टाईप करायचं असेल एस्केप करायचं, परत मी इथे टाईप करणार. समजा इथे मी टाईप केलं लास्ट नेम. ओके, समजा लास्ट नेम मी टाईप केलं, हे झालं फर्स्ट नेम. समजा अजून एक कॉलममध्ये मी ॲड करून लास्ट नेम असं टाईप केलं. ओके, इथे मी टाईप केलं समजा त्याचं जे काही सरनेम असेल तर ते सरनेम आपण इथे टाईप करू शकतो. सी, लाईक दिस. ठीक आहे. ओके, जे काही सरनेम असेल ते आपण इथे टाईप करू शकतो इथे. ओके, आता त्याच्यानंतर समजा जर आपल्याला इरेज करायचं असेल, ओके, एखादा आपण जे कॉलम जो ड्रॉ केला आहे तो नको असेल तर इथे इरेजर म्हणून ऑप्शन बघायचं. इथे इरेज करायचं, इरेजर सारखं इथे एक आयकन येतो बघा इकडे. या आयकनला इथे वर इथे क्लिक करायचं. सी, जी लाईन आहे ती लाईन जर रिमूव्ह करायची असेल तर त्या लाईनवर आपण क्लिक करायचं. ओके, परत बाहेर यायचं असेल तर इथे एस्केप करायचं. एस्केप करून आपण बाहेर येऊ शकतो परत. ओके, त्याच्यानंतर आता सपोज आपल्याला काय करायचं आहे की आता नेक्स्ट आपल्याला समजा एक इथे नवीन रो किंवा नवीन कॉलम आपल्याला इथे ॲड करायचं. ओके, तर आपण काय करणार की परत इथे कुठेही कर्सर इथे क्लिक करायचा. समजा आता सब्जेक्ट 1च्या आधी मला कुठे एक कॉलम पाहिजे तर मी काय करणार लेआउटमध्ये जाणार. इकडे लेआउटमध्ये जायचं, त्याच्यानंतर इन्सर्ट लेफ्ट. हे बघा इथे इन्सर्ट लेफ्ट म्हणून आहे बघा.
इन्सर्ट लेफ्ट केलं तर काय होईल की लेफ्ट साईडला एक कॉलम इथे तो ॲड करणार. सी लेफ्ट साईडला इथे कॉलम ॲड केला होता. समजा इथे मी क्लिक केलं, परत मी सिलेक्ट केलं इन्सर्ट राईट, म्हणजे राईट साईडला एक त्यांनी इथे कॉलम इथे ॲड केलेलं आहे. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण इथे कॉलम ॲड करू शकतो इथे. ओके, त्याच्यानंतर समजा रो जर मला ॲड करायचा असेल तर जस्ट मी परत क्लिक केलं इकडे. आता इन्सर्ट अबाव, सी इन्सर्ट अबावमध्ये इथे क्लिक केलं तर काय होणार की वरती इथे तो रो इथे ॲड करतो. किंवा जर त्याच्याच खाली जर रो पाहिजे असेल तर इथे इन्सर्ट बिलो केलं की काय होणार की त्याच्याच खाली इथे तो एक रो इथे हॉरिझॉन्टल ॲड करणार. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण रोज और कॉलम्स इथे आपण ॲड करू शकतो. किंवा आता समजा एखादा जर रो किंवा कॉलम मला जर डिलीट करायचा असेल तर इथे मी डिलीट पण करू शकतो इथे. ओके, मग त्याच्यासाठी काय करायचं, आता इथे एक ऑप्शन आहे बघा इथे डिलीट. ओके, डिलीटमध्ये इथे क्लिक करायचं. आता इथे तो विचारतो बघा डिलीट कॉलम और रो और डिलीट सेल. ओके, डिलीट सेल म्हटलं तर काय होणार की जिथे कर्सर आहे तिथे परत तो विचारेल बघा की तुम्हाला शिफ्ट सेल लेफ्ट, शिफ्ट सेल अप, म्हणजे तुम्हाला काय डिलीट करायचं आहे. ओके, जर रो डिलीट करायचं असेल तर आपण हे ऑप्शन सिलेक्ट करायचं शिफ्ट सेल लेफ्ट. किंवा जर डिलीट एंटायर रो और डिलीट एंटायर कॉलम पण करू शकतो. किंवा शिफ्ट सेल अप केलं तर काय होणार खाली जो रो आहे तो डिलीट होणार. किंवा आता समजा मला इथे सिलेक्ट करायचं आहे डिलीट एंटायर कॉलम. ओके, म्हणजे पूर्ण कॉलमच त्यांनी इथे डिलीट केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल समजा आता हे लास्ट नेम आहे बघा, लास्ट नेम मला आता नको आहे तर मी काय करणार डिलीटमध्ये जाणार, डिलीट कॉलममध्ये इथे क्लिक करणार. मग डिरेक्टली त्यांनी ते जे काही लास्ट नेमचा जो काय कॉलम होता तो कॉलम इथे त्यांनी डिलीट केलेला आहे. समजा आता हे पण मला नको आहे, सपोज हा एक रो मला नको आहे सेकंडवाला, मी काय करणार डिलीटमध्ये जाणार, डिलीट रोजमध्ये क्लिक करणार. म्हणजे डायरेक्ट तो जो काही सेकंड नंबरचा रो आहे तो पण त्याने इथे डिलीट केलेला आहे. समजा आता हा वर्टिकल कॉलम एक मला नको आहे तर परत काय करायचं डिलीट कॉलम्स. ओके, देन अगेन क्लिक हिअर डिलीट रोज. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण इथे डिलीट करू शकतो. ओके, आता समजा आपल्याला याची जर साईज जर वाढवायची असेल टेबलची तर इथे पूर्ण टेबल आपण सिलेक्ट करायचं. ओके, आता इथे बघा इथे हाईट अँड विड्थ असं दिलं आहे. आता जर त्याची विड्थ आपल्याला जे इन्क्रीज करायची असेल तर इथे हे ऑप्शन आहे बघा इथे टेबल कॉलम विड्थ, म्हणजे इथून आपण इन्क्रीज करू शकतो. किंवा डिस्ट्रीब्यूट कॉलम्स. ओके, परत इथे क्लिक करून इथे आपण त्याची हाईट इथे विड्थ आपण वाढवू शकतो. इथे क्लिक केलं इकडे सेम तसंच हाईटसुद्धा आपण इथे कमी जास्त करू शकतो. त्याची हाईट पण आपण वाढवू शकतो जेवढी पाहिजे तेवढी. ऑटो फिट जर केलं, ऑटो फिट टू कंटेंट और ऑटो फिट टू विंडो. कंटेंट मीन्स वॉट, जेवढं टेक्स्ट मॅटर आहे तेवढी ती त्याची विड्थ येणार. जर समजा आपण ऑटो फिट विंडो केलं तर काय होईल की जेवढं विंडो आहे, जेवढी जी आपली हे पेज आहे बघा त्या पेजवर जेवढं होईल तेवढं तो ॲडजस्ट करणार लेफ्ट टू राईट मार्जिनच्या मधून. ओके, अँड फिक्स कॉलम विड्थ म्हणजे आपण एक ती फिक्स ठेवू शकतो. ठीक आहे, म्हणजे ही विड्थ आता फिक्स केली पाहिजे एवढं आता हे शो करणार. ओके, त्याच्यानंतर इथे हे अलाइनमेंट्स आहेत बघा. समजा आता हे पूर्ण मॅटर मी सिलेक्ट केलं, ह्याला लेफ्ट अलाइन, सेंटर अलाइन, राईट अलाइन करू शकतो इकडे. ओके, हे पण आहे बघा अलाइन सेंटर लेफ्ट और अलाइन सेंटर. ओके, अलाइन राईट. देन नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये अलाइन बॉटम लेफ्ट, अलाइन बॉटम सेंटर और अलाइन बॉटम राईट. जर परफेक्ट मधोमध पाहिजे असेल तर हे मधलं बटन आहे तिथे क्लिक करायचं, परफेक्ट मधोमध तो सेट करणार. ओके, इवन त्याच्यानंतर आपण त्याला सॉर्टिंग पण करू शकतो. समजा काही सॉर्टिंग करायचं असेल इथे हे सॉर्ट ऑप्शन आहे बघा इथे सॉर्ट. ओके, सॉर्टमध्ये आता काय केलं आपण, सपोज कसं आपल्याला सॉर्टिंग करायचं तर नेम वाईज करायचं. म्हणजे सॉर्ट बायमध्ये इथे सिलेक्ट करायचं नेम. ओके, म्हणजे नेम वाईज आपल्याला इथे सॉर्टिंग करायचं आहे. त्याच्यानंतर टाईप येणार इथे टेक्स्ट. ओके, आता असेंडिंग पाहिजे की डिसेंडिंग पाहिजे. सो असेंडिंग मीन्स कसं येणार की आता बघा आपण नावं कशी ऑलरेडी आपण असेंडिंगमध्येच टाईप केली आहे. पहिले ABC आहे, नंतर PQ आहे, नंतर XYZ आहे. जरी आपण आता सॉर्टिंग केलं तरी तो सेमच दाखवेल असेंडिंग ऑर्डर.
आता समजा मी डिसेंडिंग घेतलं, डिसेंडिंग म्हणजे काय की त्याच्या रिव्हर्स. ओके, रिव्हर्समध्ये येणार, म्हणजे पहिले XYZ तो शो करणार, नंतर PQR तो शो करणार, नंतर मग ABC तो शो करणार. ओके, सो आता मी इथे समजा घेतलं डिसेंडिंग ऑर्डर, मी इथे ओके केलं. म्हणजे आता काय झालं बघा, इथे त्यांनी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये इथे नावं त्यांनी शो केलेली आहे, सॉर्ट केलेली आहे. मग इथे जशी नावं इथे तो सॉर्ट करणार, तर ऑटोमॅटिक तो त्या नावाबरोबर हे जे सब्जेक्ट्स आहेत, सब्जेक्ट 1, 2, 3, तर ते सुद्धा इथे तो ऑटोमॅटिक इथे तो सॉर्ट करणार. ओके, परत समजा जर आपल्याला म्हणजे असेंडिंगमध्ये पाहिजे असेल तर परत इथे क्लिक करायचं, परत आपण सिलेक्ट करायचं असेंडिंगमध्ये क्लिक करून इथे ओके करायचं. ओके, म्हणजे परत आपल्याला इथे तो असेंडिंग ऑर्डरमध्ये तो शो करणार. ओके, त्याच्यानंतर आपल्याला सपोज ह्या टेबलचं जर बॅकग्राऊंड समजा चेंज करायचं असेल, ओके, सपोज आता बॅकग्राऊंड मला चेंज करायचं, इथे हे डिझाईन म्हणून येतं, डिझाईनमध्ये जाऊन आपण इथे हे टेबल स्टाईल आपण इथे चेंज करू शकतो. ओके, रेडीमेड ही टेबलची स्टाईल आहे. ओके, किंवा समजा आता जर कलर द्यायचा असेल तर इथे शेडिंग कलर आहे, शेडिंग कलरमध्ये आपण कुठलाही कलर इथे सिलेक्ट करू शकतो. ओके, सपोज आता मी हा कलर इथे सिलेक्ट केला, लाईट ग्रीन, लाईट दिस. ओके, लाईट ग्रीन कलर इथे सिलेक्ट केला. बॉर्डर आपण देऊ शकतो, इथे बॉर्डरची एखादी वेगळी स्टाईल आपण सिलेक्ट करू शकतो. आता जिथे पण आपण क्लिक करू त्याला इथे ती स्टाईल इथे तो मॅच करणार. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपण बॉर्डर सुद्धा इथे सिलेक्ट करू शकतो. ओके, देन जर नको असेल तर परत इथे नॉर्मल घेऊ शकतो. ओके, नॉर्मल घेऊन परत इथे जस्ट क्लिक करायचं. ठीक आहे, किंवा कलर पण जर कॅन्सल करायचं असेल तर इथे व्हाईट कलर घ्यायचं, इथे पूर्ण सिलेक्ट करायचं, पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं पहिलं, त्याच्यानंतर व्हाईट कलर किंवा कलर काढून टाकायचा असेल तर नो कलरमध्ये इथे क्लिक करायचं, म्हणजे कलर तो त्यातून कॅन्सल करायचा. ओके, ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपण इथे चेंजेस करू शकतो. जर समजा बॉर्डर पाहिजे असेल आउटलाईन, तर इथे ऑल बॉर्डरमध्ये इथे क्लिक करायचं, म्हणजे सर्व टेबलला इथे तो आउटलाईन इथे तो शो करणार इथे. ओके, त्याच्यानंतर डिफरंट कलर्स आपण घेऊ शकतो. इथे रेडीमेड एक कलर कॉम्बिनेशन आहे, सो डिरेक्टली आपल्याला अशी स्टाईल इथे तो शो करणार, जशी आपण स्टाईल इथे सिलेक्ट करू त्याप्रमाणे इथे तो शो करणार इथे. ओके, लाईक दिस. अशी रेडीमेड स्टाईल पण आपण इथे सिलेक्ट करू शकतो. ओके, आणि समजा जर आता सपोज आपल्याला जर टेबल हे डिलीट करायचं असेल किंवा टेबल जर समजा डिलीट करायचं, इथे फुल टेबल पण आपण इथे डिलीट करू शकतो. त्याच्यासाठी काय करायचं, पहिले इथे टेबलच्या आतमध्ये इथे क्लिक करायचं, देन सिलेक्ट दिस डिलीट ऑप्शन. ओके, आता डिलीटमध्ये बघा इथे डिलीट टेबल म्हणून एक आहे. ओके, सो डिलीट टेबलमध्ये इथे क्लिक करायचं इथे. ठीक आहे, जसं आपण डिलीट टेबल करू तर ऑटोमॅटिक काय होणार की जे काय आपण टेबल बनवलं असेल ते पूर्ण इथे तो डिलीट करणार. ओके, आता समजा आपण जर चुकून जर टेबल डिलीट केलं आणि परत जर आपल्याला ते पाहिजे असेल तर आपण काय प्रेस करायचं, Ctrl+Z. ओके, Ctrl+Z ऑर दिस बटन अंडू. ओके, अंडू बटनवर क्लिक केलं तर परत आपल्याला ते टेबल इथे येऊ शकतं रिटर्न. ओके, म्हणजे समजा जर आपण चुकून जर डिलीट केलं असेल तर आपण त्याला रिवर्ट करू शकतो. ओके, परत आणू शकतो इथे. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण इथे टेबल इथे क्रिएट करू शकतो.